नाही, चर्चा काही वस्तुस्थिती आहे. कारण की महायुतीचा घटक पक्ष असताना महायुतीचे शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टी यांचे कोणते नेते जर विचारत नसेल तर आम्ही काही हातावर हात बसून तर धरून बसणार नाही ना. शेवटी आम्ही पर्याय शोधणारच. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आम्ही बोलणी चालू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट या माध्यमातून महाविकास आघाडीबरोबर अप्रोच झालेले आहेत. आम्ही आमच्या 15 उमेदवारांची यादी दिलेली आहे. त्याच्यातून आम्हाला अपेक्षित असणाऱ्या उमेदवारांची फायनल लिस्ट आली. आम्ही महाविकास आघाडी बनून उमेदवारी करणार आणि निवडणूक लढवणार. नाही, ते त्या शेवटी अंतिम निर्णय आमचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब घेतील. परंतु प्राथमिक लेवलला आम्ही बोलणी चालू केलेली आहे. ते काम महाविकास आघाडीचे मुख्य जे पक्ष आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष असं 3 पक्षाची महाविकास आघाडी ते प्रमुख चर्चा करत आहोत. परंतु आमची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाबरोबर आहे की त्यांच्या माध्यमातून आमची, तसंच शिवसेनेची चर्चा मनसेची लोक त्यांच्याबरोबर शिवसेनेबरोबर करतायत आणि वंचित आघाडी आहे ती वंचितची लोक काँग्रेस बरोबर. म्हणजे हे 3 मुख्य पक्षाबरोबर 3 इतर पक्ष प्रत्येक एक जण अटॅच झालेले आहे आणि अशा पद्धतीतून ती चर्चा चालू आहे. बाकी आमचं शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजितदादा राष्ट्रवादी गट असं समन्वय साधण्याचा आमचा प्रकार चालू आहे 100%. का नाही, आम्ही काय उमेदवारी, आम्ही राजकारण करायला आलोय. लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला आमचे उमेदवार द्यावे लागतील ना. आणि त्यात मित्रपक्ष जर विचारत नसेल तर आम्हाला आमचा पर्याय शोधावा लागेल ना. याचा अर्थ आम्ही त्यांच्या विरोधात म्हणून नाहीये, आम्ही जनतेच्या हितासाठी मैदानात उतरत आहोत. जर त्या लोकांना असं वाटत असेल आमच्या विरोधात आहेत तो त्यांच्या वैचारिकतेचा प्रश्न आहे.